आणि आता एक महत्त्वाची अपडेट, गावाक कसा जाऊचा, अर्थात हा कोकण वासियांचा प्रश्न ज्यांना गणपतीची लगबग आणि आता वेध लागलेत. चाकरमान्यांचा हा प्रश्न दरवर्षीचा. कारण कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं हाऊसफुल झाली आहेत. बसेसच्या तिकिटांचे दर नेहमीच वाढलेले असतात आणि रस्त्यावरनं जायचं म्हटलं खड्डे आणि ट्रॅफिकची समस्या कायम आहे. आणि असं असताना पुन्हा एकदा कोकणात विमानानं जाण्याचं स्वप्न कोकणवासियांना दाखवण्यात आलंय बरं का. विमानानं येत्या 15 ऑगस्टपासून नवी मुंबई ते सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाच्या दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे. आणि तसं झालंच तर चिपी ते पुढे गावात कसं पोहोचायचं याच प्रश्नाचं उत्तर गेली अनेक वर्ष सगळेच जण शोधतायत. बघूयात यातनं तरी मिळतंय का. गणा थाव रे मला पाव रे, गावचं तिकीट मिळू दे रे. कोकणवासियांची ही अशी घालमेल दरवर्षी होते. दरवर्षी गणेशोत्सवासाठीच्या कोकणातल्या गाड्यांचं बुकिंग ओपन झालं की पुढच्या 2 मिनिटात फुल होतं. रेल्वेचं तिकीटच मिळालं नाही म्हणून कोकणी माणूस दरवर्षी वैतागतो आणि मग जे वाहन मिळेल त्यानं गाव गाठतो. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग अवघ्या काही मिनिटात फुल होतं. गणपतीला गावाला जाणाऱ्या बसेस 1500 ते 2000 एवढे पैसे घेतात. कधी कधी तर तब्बल 5000 पर्यंत बसचं तिकीट विकलं जातं. यंदा तर एसटीच्या दरांमध्ये 13% भाडेवाढ झाली आहे. म्हणजेच एसटीचं तिकीटही महागलंय. वाहनानं गावाला जायचं म्हटलं तर खाजगी वाहनं वाटेल तेवढं भाडं घेतात. त्यातच मुंबई गोवा महामार्ग गेले कित्येक वर्ष झाली तरी पूर्ण व्हायचं नाव घेत नाही. पावसाळ्यात रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की कोकणात हाडच पोहोचतील. त्यामुळे गणपतीला कोकणात गावाला जायचं कसं हा कोकणवासियांपुढचा मोठा प्रश्न. आता गणपतीचा सण गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. फक्त 1.5 महिना राहिलेला आहे. 14 सप्टेंबरला गणपती आहेत. दरवर्षी गणपतीला येणाऱ्या मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल आजही थांबलेले नाहीत. याचं कारण असं की रस्त्याची झालेली प्रचंड दुरावस्था आहे. पण आपण जर बघितलं तर किमान 12 ते 13 तास आज मुंबईतून पुण्यावरून मुंबईला जायला लागतं. याचं कारण की रस्त्यामध्ये असलेले भले मोठे खड्डे. आज बघितलं तर कोकणामध्ये पाऊस 10% पण पडला नाही आणि रस्त्यांची जर एवढी दुरावस्था आहे ते येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पाऊस पडेल 1-1.5 महिन्यामध्ये पाऊस पडेल तेव्हा रस्त्यांची अवस्था काय होईल आणि ह्याच्यामधून कोकणामध्ये येणारे चाकरमानी कशा पद्धतीने देतील आणि किती वेळात येतील हा देखील एक संशोधनाचा विषय. कोकणवासियांच्या या सगळ्या अडचणी संपणार आणि बाप्पा पावणार. कोकणातला चाकरमानी आता भुरकन उडून कोकण गाठणार असं एक स्वप्न दाखवलं गेलं. त्या स्वप्नाचं नाव सिंधुदुर्गातलं चिपी विमानतळ. 2019 मध्ये या चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. 2021 पासून इथं व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. ही विमानसेवा देणाऱ्या कंपनीचा 3 वर्षांचा करार संपला आणि 2024 पासून ही सेवा बंद झाली. मुंबई ते चिपी अपुरी प्रवासी संख्या, विमान कंपन्यांची माघार यामुळे मुंबई चिपी विमान बंद झाली. आता पुन्हा यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई चिपी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. फ्लाय 91 विमान कंपनी येत्या 15 ऑगस्ट पासून नवी मुंबई ते सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळादरम्यान थेट विमानसेवा सुरू करणार आहे. त्यामुळे कोकणवासियांना अवघ्या 1 तासात कोकणात पोहोचता येणार आहे. लवकरच या मार्गावर इंडिगो ही विमानसेवा सुरू करणार असल्याचं समजतंय. येणाऱ्या कालावधीमध्ये फ्लाय 91 आणि इंडिगो ह्या दोन्ही कंपन्यांनी विमान कंपन्यांनी आमच्या चिपी विमानतळामध्ये विमान आणण्यासाठी तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. चिपी ते नवी मुंबई असा पहिला तर तो प्रवास सुरू होणार. आता अंतिम टप्प्यात म्हणजे DGCA जे काही प्रश्न उत्तरं पाहिजे होते ते सगळे DGCA आम्ही माहिती पाठवलेली आहे. मला वाटतं कुठल्याही क्षणी ती परवानगी आपल्याला उपलब्ध होईल आणि चिपी ते नवी मुंबईचा हा जो विमान सेवा आहे ती लवकरात लवकर सुरू होईल. हो, माझं टार्गेट आहे 15 ऑगस्ट. कोकणवासीय मुंबईतून चिपीला विमानानं पोहोचतीलही, पण पुढे गाव कसं गाठायचं हा मोठा प्रश्न असतो. चिपी विमानतळ सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला तालुक्यात आहे. वैभववाडीतून विमानतळापर्यंत यायला 2 तास लागतात. विजयदुर्ग ते चिपी 1.5 तास,
सिंधुदुर्ग नगरी ते विमानतळ पाऊण तास, कुडाळ ते विमानतळ अर्धा तास, सावंतवाडी ते विमानतळ पाऊण तास, दोडा मार्ग ते विमानतळ पावणे 2 तास, आंबोली ते विमानतळ 1.25 तास असा सगळा मामला आहे. चिपी ते सिंधुदुर्गातल्या इतर तालुक्यांपर्यंत जायला बस, रिक्षा अशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. मुंबईहून चिपीला उडत गेलं तरी चिपी ते गाव कसं गाठायचं याचा कोडं अजून सुटत नाही. त्यामुळे मुंबई ते चिपी नुसतीच विमानं उडवून चालणार नाही, तर चिपीहून पुढच्या प्रवासाचे प्रश्नही सोडवावे लागतील. नाहीतर चिपी पुन्हा बंद व्हायला वेळ लागणार नाही. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.